तिथे विनायक राऊतांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केलाय। ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल आहे। विनायक राऊतांच्या जामीन अर्जावर 23 जुलैला सुनावणी होईल। सून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांवर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। मंत्री आशिष शेलार यांनी मनोज जरांग यांची भेट घेतली आहे। जरांग यांच्या मुलावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिथे जाऊन त्यांनी भेट घेतली, तब्येतीची विचारपूसही केली आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे। दिल्ली जंतर मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषण गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे। 8.25 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे। या ठिकाणी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती अभिजित दिपके यांनी केली आहे। केंद्र सरकारकडून अजून कोणतीच चर्चा नाही असंही कळतंय। रस्ते दुरुस्तीच्या मागणीकरता यवतमाळमध्ये आंदोलन आहे। कोळसा वाहतुकीकरता रस्ते खराब होत असल्याचा आरोप आहे। आंदोलकांनी कोळसा खाणींची वाहतूक रोखली आहे। मुंगोली, कोलगाव आणि पैनगंगा खाणींची वाहतूक ठप्प आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।